हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहेत सर्व? मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा। तर आजचा ब्लॉग आहे पार्ट 2 ब्लॉग आणि आज आहे तारीख 31 ऑगस्ट आणि आता वाजलेत 4:30 वाजलेत प्रॉपर। तर आजचा पार्ट 2 ब्लॉग आहे। तुम्ही ह्याच्या अगोदरचा ब्लॉग अजून बघितला नसेल पार्ट 1 ब्लॉग तर लवकरात लवकर जावा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर त्या लिंकला क्लिक करा आणि पार्ट 1 ब्लॉग बघा। तर आजचा पार्ट 2 एकदम तुफान ब्लॉग होणार आहे। ओरीपाड्याचा राजा आगमन सोहळा 2024। तर आता आपल्याला बाप्पाचं आगमन 6 वाजता स्टार्ट करायचं आहे आणि आता मूर्ती आहे चांडक जो एरिया आहे आंबवाडीला आहे, पर्वतनगर आंबवाडी साईडला चांडक एरिया। तर तिथे भवानी चौकचा राजा पण बसतो। तर त्याच मंडपात आपली मूर्ती ठेवलेली आहे ओरीपाड्याच्या राजाची। तर सकाळी 7 वाजताच आम्ही आलेलो, तोपर्यंत तिथे संध्याकाळपर्यंत मूर्ती ठेवलेली आणि आता तिकडनं मूर्ती काढणार आणि शिवशक्ती एरियामध्ये आणणार आणि तिकडनं आपला आगमन सोहळा स्टार्ट होणार आहे। आणि आगमन सोहळा आहेच तर बँजो ढोलताशा पथक पण आहेच। तर खास आकर्षण आहे 2024मध्ये आगमन सोहळ्यासाठी ओरीपाड्याच्या बीट्स मेकर आणि जयघोष ढोलताशा पथक आणि एरियामध्ये स्टँडिंग डीजे आहे। तर आज बीट्स मेकरचा शो आहे आणि आज मला वाजवायला जायचं आहे बीट्स मेकरच्या ग्रुपमधनं आणि खूप तुफान मजा येणार आहे। तो बीट्स मेकर जो हा ग्रुप आहे तो बोरवली वेस्टचा आहे, आपल्या कुणालचा ग्रुप आहे। तर काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं कुणालला, तोच कुणाल आहे। त्याच्या ग्रुपमध्ये आज वाजवायला जायचं आहे मला आणि विपुलला। आणि आजचा शो कसा आहे, रनिंग शोज आहे। 2 रोटो असणार म्हणजे 2 किट असणार, 4 या 5 बेस असणार, 4 ड्रम, 2 ताशा, 2 थापडोल आणि ढोलताशा पथक पण असणार आणि एरियामध्ये स्टँडिंग डीजे पण असेल। तर आजचा शो एकदम तुफान होणार आहे कारण की ज्या एरियामध्ये मी राहतो त्याच एरियामध्ये आज आपल्याला बाप्पाचा आगमन सोहळा मला वाजवायचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला वाजवायचं आहे अख्ख्या बीट्स मेकरच्या टीमला। पण खास मला आज वेगळंच वाटते कारण की ज्या एरियामध्ये मी लहानपणापासून राहतोय, ज्या मंडळामध्ये मी लहानपणापासून आहे त्याच मंडळात आज आपल्याला शो वाजवायचा आहे आणि आज रोटोज वाजवायचं आहे। कुणाल बोललेला रोटोज वाजवायचा आज। तर बघू आज काय होतंय कसं होतंय। मी फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम वाजवतोय। फर्स्ट टाइम मी त्या दिवशी MHBला वाजवलेलं कुणालसोबत, त्या दिवशी 29 तारखेला काहीतरी वाजवलेलं मी, 29 या 28 तारखेला। पण तो ब्लॉग मी शूट नाही केला कारण का मी आजारी आहे आणि म्हणजे आजारी तर आता झालेलं आहे, तेव्हा ताप बीप होता म्हणून मी ब्लॉग नाही शूट केला। आता औषध वगैरे घेतले, आता मी एकदम रेडी झालो आहे। तर आता आपले ब्लॉग कसे कंटिन्यू येणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला। आणि जरी ब्लॉग अपलोड व्हायला लेट होतील कारण की एडिटिंगला आणि अपलोडला टाईम तर लागतोच, प्लस शो पण आहे। आता कंटिन्यू शो आहेत 1 तारखेला, 4 तारखेला, 5 तारखेला, 6 तारखेला। आपल्या आई माऊली ग्रुपचा 1 तारखेपासून शो सुरू होणार आहे। तर जरा समजून घ्या, आपले ब्लॉग लेट येतील। मी सर्व म्हणजे शोचे ब्लॉग बनवणार पण ब्लॉग थोडे लेट होतील अपलोडसाठी। तर असंच आपल्या चॅनलला प्रेम द्या आणि चांगला आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तर आता मी जास्त काय बोलत नाही, आता मी रेडी तर झालेलोच आहे। ही ग्रुपची टी शर्ट आहे कुणालच्या, तर आता ही कुणालच्या ग्रुपची टी शर्ट पण तुम्हाला दाखवतो थोडी शॉर्टमध्ये। तर टी शर्ट पण एकदा बघून घ्या। तर टी शर्ट कशी आहे 2024च्या कुणालच्या ग्रुपची बीट्स मेकरमधली 1 नंबर टी शर्ट आहे, ब्लॅक कलरमध्ये आणि डिझाईन पण भारी आहे, तुम्ही बघितली आता जसं की। तर आता मी रेडी वगैरे झालो आहे, 4 वाजता उठलेलो, आता वाजले 4:30, 4 वाजता उठलेलो, रेडी वगैरे झालो। आता जायचं शिवशक्ती एरियामध्ये, तिकडे सेटअप वगैरे पण कुणालने लावलेला आहे। आपल्याला फक्त जायचं तिकडे आणि 6-6:30ला वाजवायला स्टार्ट करायचं आहे आणि आज पॅकअप पण लवकरच होणार आहे, 9:30-10 वाजेपर्यंत पॅकअप होणार आणि एरियामध्ये डीजे असणार। तर बघू आजचा ब्लॉग आणि आजचा शो कसा होता तुफान एकदम। तर आता जास्त काय टाइमपास नाही करत, फटाफट जातो शिवशक्ती एरियामध्ये बीट्स मेकरच्या इथे आणि तिकडे तुम्हाला सगळ्यांना भेटवतो जे आले असतील। तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा। तोपर्यंत मी पोहोचतो शिवशक्ती एरियामध्ये आणि मग भेटतो। ओके, फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो आहे। या लोकेशनला स्टार्ट करायचं आहे। 2 किट आहे, म्हणजे सगळे आपले बीट्स मेकरची टीम बसली आहे। कुणाल भाऊ पण आहे, भरत दादा। आज 1 साईड फुल मचवायचं आहे आपल्याला। कुणाल पण आहे, आज मचवणार तर आहे, पण आता आपल्याला झोपले येते, झोप तर लय येते, रात्रीपासून जागे आहे। रात्रीपासून होतो आम्ही, संगतीच होतो। तू किती वाजता गेला? 8 साडेआठ आणि मी 7 वाजता ना। हा 7 वाजता गेला, मी 8:30ला गेलो। आता झोप येते लय। कल्पेश सगळे जाऊन झोपले अजूनपर्यंत 10 वाजेपर्यंत थांबतो मी अजूनपर्यंत। सगळे बसलेत। बीट्स मेकरचा कीबोर्डिस्ट राहुल भाई बीट्स मेकरचा कीबोर्डिस्ट आहे आणि आपला भाऊ पण आहे सोबत।
आता 6 वाजत आले, 6 वाजतच आलेत. आता थोड्या वेळात स्टार्ट करू आम्ही. 7 वाजेपर्यंत स्टार्ट होईल वाटतं. 6 वाजलेच आहेत. बघूया किती वाजता स्टार्ट होतं. फायनली आपली मूर्ती आली आहे आणि आता बीट्स मेकरची तयारी चालू आहे. आता क्राऊड कमी, आता होईल थोड्या वेळात. आपला रोटो पार्टनर आजचा ठीक आहे ना. हा बस मी हा किट वाजवणार आहे. आपला भाऊ पण आहे सोबत. भाऊ तुझं नाव काय? कुणाल. कुणाल, तुझं पण नाव कुणाल? कुणाल तो कुणाल. अच्छा असं आहे काय. सगळे रेडीच आहेत आता. सगळं आपलं आपलं इन्स्ट्रुमेंट सेट करतायत सर्व बरोबर. चला आता स्टार्टच करतोय. आपला हाच किट वाजवायचा आज. विपुल पण आहे संगती. थांब थांब. चला आता स्टार्ट करूया.
फायनली आपलं पॅकअप झालेलं आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवतात सगळे आपल्या आपल्या केसमध्ये. खूप मजा आली आज वाजवायला. कल्पेश भाई वन साईड आज सगळे आता इन्स्ट्रुमेंट काढत आहेत. कुणाल पण आहे. कुणाल आज काय मजा आली ना? कुणाल आता काम करतोय जरा थकलाय. आणि मूर्ती तिकडे आहे. तिकडे DJ वाजतो आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. हे इन्स्ट्रुमेंट सर्व पॅकअप वगैरे करतो मग भेटतो. फायनली आपला शो वगैरे संपलेला आहे आणि सगळे आता घरी चालले आहेत. आणि आता एरियात DJ चालू आहे. कुणालसोबत आज वाजवून खूप मजा आली. परवा पण आम्ही वाजवत होतो MHBला. MHBला कुठला गणपती होता? अष्टविनायक मित्रमंडळ. तिकडचा गणपती आम्ही न्यू MHB. तर तिकडचा मी ब्लॉग नाही शूट केला कारण का तब्येत खराब होती. आणि कुणालच्या ग्रुपमध्ये वाजवून खूप मजा आली आज. खूप म्हणजे खूप लास्टपर्यंत. चांगला लागला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. आणि आज आपल्या भावाने पण ब्लॉग बनवला तर बघू आता तो कसा काय बनला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. भावाच्या चॅनलला पण चांगला सपोर्ट करा. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता जास्त काय आहे नाही. आता मूर्ती आहे ना आतमध्ये ठेवणार बस तेवढंच. आणि नंतर संपलं मग. आता DJ पण बंद होईल लवकरात लवकर. तर हा ब्लॉग तुम्हाला जरूर आवडला असेल. ओरीपाड्याचा राजाचा आगमन सोहळा दहिसरमधलं महाआगमन सोहळा 31 तारीख होती आज. खूप तुफान मजा आली. आणि कुणालबरोबर तर खूपच मजा आली. बीट्स मेकरबरोबर आज मी दुसऱ्यांदा वाजवलं त्यांच्याबरोबर. खूप म्हणजे खूप मजा आली. आणि असंच आपल्या भावाला सपोर्ट वगैरे करत राहा. आणि आपला जीवन भाईला पण सपोर्ट करा. पुढे झाला पाहिजे आपला भाऊ पण. आणि अजून मचवत राहणार पुढे पण. आता आम्ही सोबत राहू. कुणाल कसा बोलत असतो शोला. तर आता बघू पुढचं काय पुढचं प्लॅन असेल तर आता बघू. आता कधी जीवनला टाईम असेल तर येणार. मी नक्की येईन कुणालच्या ग्रुपमध्ये कारण का खूप मजा येते. सगळी पोरं चांगली आहेत बीट्स मेकरमधली. अख्खा म्हणजे जो ग्रुप बोलतात ना प्रेमळ ग्रुप आहे एकदम. मजा आली आज वाजवायला. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जरूर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट वगैरे करून ठेवा. थोड्या वेळाने तुम्हाला जरासं ते मूर्तीचं दाखवतो. मूर्ती आतमध्ये ठेवतील ना ते थोडं दाखवतो आणि मग ब्लॉग बंद करून टाकतो. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. चला बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.